कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी। म्हणाले 1500 रुपयात काय होतं? अरे तुम्ही द्यायची संधी होती तेव्हा दिले नाही। 1500 रुपये वर्षाला 18,000 रुपये सर्वसामान्य माझ्या भगिनीच्या खात्यात मिळतात। आज तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालंय। तुमच्या खात्यात जमा झाले पैसे? किती लोकांचे झाले त्यांनी वरती करा हात। अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांचे पण सगळे होतील, कारण ही योजना बंद होणार नाही। ही योजना चालू राहणार, कारण योजना निवडणुकांसाठी आम्ही नाही केली आहे। या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे म्हणून केली आहे। तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर फक्त 1500 वर तुम्हाला आम्ही नाही थांबवणार। 1.5चे 2 होतील, 2चे 2.5 होतील, आणखी ताकद वाढवली 3 होतील। त्याच्याही पुढे झाली ताकद, सरकार हात आकडता नाही घेणार। माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली। 6,000, 8,000, 10,000 महिन्याला। देशातलं पहिलं राज्य आपलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणार। 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी योजना पण वर्षाची आपली आहे। मले ना उच्च शिक्षण मगाशी कोणीतरी सांगितलं, डॉक्टर, MBBS, इंजिनियर जे काय बनायचं वकील, त्यासाठी देखील सरकारने खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे। हे सरकारचं काम आहे। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। शेतकऱ्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब 6,000 रुपये देतात। त्या 6,000त आपल्या राज्य सरकारने 6,000 टाकले। आता 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, शेतकऱ्याने 1 रुपया द्यायचा, बाकी प्रीमियम आम्ही भरायचा। सोयाबीन, कापसाचं जे काय पैसे बाकी होते ते आपण सुरू केले। आणि आता 7.5 HP च्या मोटर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला। इथं कामगार मंत्री आहेत, ते कामगारांना किट देतात। घरकाम करणाऱ्या माझ्या बहिणींना भांड्यांचा सेट देतात। वेगवेगळ्या योजना, कल्याणकारी योजना, एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, असं करणारं हे पहिलं सरकार आहे। का? कारण गरिबी आम्ही पाहिली आहे। आज अनेक माझ्या बहिणी म्हणतात, आम्ही जे पैसे मिळाले त्याचं काहीतरी उद्योग केला, काहीतरी आम्ही घरात खरेदी केली। एक माझी लाडकी बहीण आली होती गणपतीत, खास सांगायला तिनं गणपतीमध्ये आरतीला घुंगरू लागतात ते घेतले 1,500 रुपयामध्ये आणि 10,000ला विकले। 1,500त घेतले, 10,000त विकले। बघा माझ्या लाडक्या बहिणी अर्थव्यवस्था कशी वाढवतात। हेच पैसे मार्केटमध्ये येणार, चलनामध्ये येणार, अर्थव्यवस्था मोठी होणार आणि याचा फायदा राज्याला आणि देशाला होणार। मोदी साहेबांचं $5 ट्रिलियन स्वप्न, आपल्या राज्याचं $1 ट्रिलियन स्वप्न माझ्या लाडक्या बहिणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत। कारण आम्ही ठरवलंय फक्त 1,500, 18,000वर आम्ही थांबत नाही। माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही। आणि लाडके भाऊ शिटी वाजवतोय, तुमच्यासाठी पण केलंय आणि म्हणून तुम्हाला पण तुमच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही प्रशिक्षण भत्ता सुरू केलाय। त्याचे फॉर्म भरा। ज्येष्ठांना पण वयोश्री योजना 3,000 रुपये तुमच्या खात्यात डीबीटीने मिळतील। छोटं मोठं काय आपल्याला खरेदी करायचंय त्यासाठी। आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना 60 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ महिला आणि आमचे ज्येष्ठ बांधव
यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना इच्छा असली तरी सुद्धा पैसे नसले तर पण देवदर्शन करता येत नाही. मला अभिमान आहे. परवाच्या दिवशी कोल्हापूर मधून अयोध्येला एक ट्रेन सुटली आणि गेले दर्शन करायला अयोध्येला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतले लाभार्थी. मला सांगा, मला पण एवढा विश्वास वाटला नाही एवढ्या लवकर फास्ट आपल्या ज्या योजना ऍक्टिव्हेट होत आहेत. बाळासाहेब सांगायचे, माझंही मत आहे, कार्यकर्ता घरात नाही, कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून शासन आपल्या दारी आपण सुरू केलं. 5 कोटी लोकांना लाभ मिळाला का? यापूर्वी पण लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या, परंतु चक्रा मारून माणूस कंटाळून जायचं आणि सोडून द्यायचं. सरकारी काम आणि 6 महिने थांब बोलून काम सोडून द्यायचे. मग आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या घरी नेलं आणि म्हणून घरात बसून कारभार नाही चालता येत. शेती करायला गावाला गेलो की माझ्यावर टीका करतात, बोले हेलिकॉप्टरने जातो. मग कसं गाडीने जाऊ? 10 तास लागतील. अरे 8 तास लागतील. 8 तासामध्ये मी 10,000 फायलींवर सह्या करतो. एवढा वेळ माझ्याकडे नाही, तुमच्याकडे होता, कारण तुमचे पाय कधी जमिनीला लागलेच नाही. पण हा मातीतला माणूस आहे एकनाथ शिंदे, हा जमिनीवरचा माणूस आहे आणि म्हणून गेलो गावी की माझे पाय आपोआप शेताकडे वळतात. का शेतकऱ्याबद्दल अभिमान असावा? का शेतकरी कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर रोज शिव्याशाप, रोज आरोप, सकाळ उठता बसता जसं मोगलांच्या घोड्यांना सत्ताजी धनाजी दिसायचा तसं यांना एकनाथ शिंदे दिसतो. पण मला चिंता नाही. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि ज्येष्ठ माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कसलीच चिंता नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मी माझं काम करत जातो. मी माझं काम करणार. तुम्ही आरोप करत राहा, मी माझं काम करणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या बहिणींना, फक्त सावत्र भावापासून सावध राहा. ज्यांनी योजनेत खोडा घातलाय त्यांनी योग्य वेळी कोल्हापुरी जोडा दाखवायला लागेल. कारण हे लोक कोर्टात गेले, योजना बंद पाडावी म्हणून कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना लाफा दिला. जगरे म्हणाले त्यांच्या बहिणींच्या कुटुंबामध्ये येत आहे. आता नागपूरला गेले, नागपूर कोर्टामध्ये. काय अवदस आहे, कसलं आहे सगळं? अरे ज्या माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3,000 गेले, पुढचे जातील का? पोटदुखी तुम्हाला का? त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास पळवण्याचा, हिरावण्याचं काम करताय, पाप करताय. आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी लेक लाडकी लखपती असेल, अनेक योजना आम्ही केल्यात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली तर म्हणाले, आणि आता मुख्यमंत्री सुरक्षित बहीण देखील योजना आमची सुरू आहे. आणि म्हणून जे कोणी नराधम, अत्याचार, अन्याय माझ्या भगिनी बहिणींकडे, मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहतील त्याला सरकार कडक शासन केल्याशिवाय राहणार नाही. त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आता मध्ये पोलिसांवर गोळीबार केल्यावर म्हणतात पोलिसांनी गोळीबार केला. अरे पोलिसांवर गोळीबार केला, 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाले, त्याच्या 2-2, 3-3, 4-4 बायका येऊन कंप्लेंट करू लागल्या. हा माणूस नाही हैवान आहे, त्याचा पुळका येऊ लागला. म्हणजे इकडून पण बोलायचं, तिकडून पण बोलायचं. जर त्याला सोडला असता, पोलिसांनी गोळी खाऊन म्हणाले असते पोलिसांकडे काय बंदुका शो साठी ठेवल्यात, कसा सुटला? मारलं की म्हणतात त्याला मारलं. अरे सेल्फ डिफेन्स मध्ये जर पोलिसांवर गोळीबार होतो,
आणि मग ते असंच बघत बसतील, जा रे बाबा जा रे बाबा. पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलं, त्याची चौकशी होईल, ते काय व्हायचं. परंतु कुठल्याही कामाला खोडा घालायचा, कुठल्याही कामामध्ये स्पीड ब्रेकर टाकायचा, कुठल्याही कामाच्या विरुद्ध आरोप करायचे, पण आम्हाला त्याची चिंता नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, कालच आम्ही आपल्या गोमातेला एक दर्जा दिला, गाईला. गाई आपल्या सगळ्यांना एक आपण दैवत मानतो आणि राज्याचं एक जसं पशु पक्षी असं जे काही असतं, राज्याचा दर्जा त्याला दिला जातो, तसं आपण गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आहे. मोठं काम आहे. आणि राज्यमातेचा दर्जा देऊन गायीचे पांग फेडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि आज टेंबूचं भूमिपूजन करून काळ्या आईचं पांग फेडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यासाठी लागणारे पैसे 7,370 कोटी असतील. आणि त्याचबरोबर जतला पण आपण म्हैसाळ विस्तार योजनेला 2,000 कोटी रुपये दिले. 2,000 कोटी रुपये या संपूर्ण योजनांमधून लाखो एकर हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे. बळीराजावरचं संकट दूर झालं पाहिजे, असं नेहमी कुठेही मी गेलो तरी बोलतो. चांगला पाऊस झालाय यावेळेस. आता मात्र पावसाने थोडी उसंत घ्यावी. आता चांगली पिकं येतील. शेतकरी माझा राजा सुखी होईल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, माझे युवक, ज्येष्ठ, या सगळ्यांसाठी हे सरकार काम करते. मला सांगा, एवढे GR, एवढ्या योजना एकावर एक काढणारं सरकार आतापर्यंत कधी आपण पाहिलं नसेल. आणि या टेंबू योजनेसाठी मी एक सांगतो, नागपूरमध्ये शंभूराज आपली कॅबिनेट होती, बाबा अनिल भाऊ बाहेर बसले होते खुर्ची टाकून. थंडी होती, थोडी तब्येत खराब होती, तरी म्हणाले मी बसतो, टेंबू मंजूर झाला की मला येऊन बाहेर सांगा. शंभूराजला सांगितलं. मंजूर केल्याबरोबर आम्ही सांगितलं मंजूर होणार आहे, नाही ऐकले नाही ते. मग शंभूराजने जाऊन सांगितलं त्यांना टेंबूचं काम मंजूर झालं. तेव्हा त्यांनी तिथून मग ते निघाले. एवढा ध्यास, एवढा त्यांच्या मनापासून जो काही, मी असा माणूस कधी पाहिलेला नाही. माझ्या आयुष्यामध्ये असा माणूस कधी पाहिला नाही. मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं, काय मिळणार आहे बघणारा अनिल भाऊ. एक आदर्श आमदार, जनतेचा आवाज बनणारा आमदार, म्हणून त्यांच्याकडे आपण पाहायचो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी त्यांची जी काही स्वप्न, आज टेंबूचं झालंय भूमिपूजन, विटा बसस्थानकाचं भूमिपूजन झालंय, त्यांची जी जी काही स्वप्न होती ती सुहास भाऊ तुम्ही पूर्ण करायची आहे. तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. हा माझा शब्द आहे. आमचं सगळं व्यासपीठावरचे सगळे लोक आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी जाता जाता आणखी काहीतरी बाबा सांगितलं मला, उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावं अशी मागणी यांची सुवाची आहे. आणि म्हणून ती देखील आपण पूर्ण करू.
जे जे अनिल भाऊनी स्वप्न पाहिली ती सगळी पूर्ण करू, त्यामध्ये पैसे कमी पडणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे देतो. आणि म्हणून टेंबू योजनेच्या विस्तारीकरणाने खुलेल इथलं शेत वावर, तेव्हाच वरून सुखा समाधानाचे आशीर्वाद देतील आपले अनिल बाबर. आणि म्हणून जी मागणी केलेली आहे ती मी या ठिकाणी सांगतो की आज ज्या 6व्या टप्प्याचं आपण भूमिपूजन केलंय, यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि म्हणून या योजनेला 6व्या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव आपण देऊ. कारण त्यांच्या या आठवणीने ही योजना त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण होतीये. त्यामुळे त्यांचं नाव न घेता ही योजना पूर्ण होऊ शकत नाही. त्यांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस आपला जाऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अनिल बाबर यांची प्रेरणा आणि ऊर्जा या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये नसानसामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. सुहास बाबर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण ते पुढे जे काय परंपरा चालवतायत अमोल आहे, बाकी सगळी लोक आहेत, अध्यक्ष महाराज आहेत,